प्रिय खानापूर तालुक्यातील सर्वांना नमस्कार। तर आजचा हा व्हिडिओ खास मी पूर्ण आपल्या शेतकरी आणि त्यांच्या मुलांसाठी म्हणून बनवत आहे। बरेच प्रॉब्लेम जे आमच्या खानापूर तालुक्यामध्ये येतात ते शेतकऱ्यांना सर्वात जास्त आहेत आणि यामधून त्या शेतकऱ्यांना या प्रॉब्लेममधून बाहेर येता येत नाही झालं आहे की कसं संकटापासून दूर व्हायचं। तर तमाम त्या आपल्या सर्व शेतकरी आणि त्यांच्या लहान मुलांना सांगू इच्छितो की संघर्ष हा तुम्हाला स्वतःलाच करावा लागेल आणि यासाठी म्हणून आपण एक जय जवान आणि जय किसान ही संघटना ओपन केलेली आहे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी म्हणून। बरेच खानापूर तालुक्यामध्ये अशी मंदिरे आहेत, आमची हिंदू धर्माची जी मंदिरे आहेत त्या मंदिरामध्ये करोड रुपये येतात। जत्रा आली काही आलं भरपूर करोडांनी पैसे येतात, पण हे पैसे पूर्ण ट्रस्टमध्ये जातात आणि ट्रस्टमधून ते गव्हर्नमेंटला जमा होतात। यामधून तुम्हाला कोणताही आजार आला काही आला तर तुम्हाला काहीही मदत भेटत नाही आणि ते पैसे आपल्या त्या मंदिरलाही जास्त लागत नाही, ते सगळे गव्हर्नमेंटला जमा होतात आणि गव्हर्नमेंट नंतर आम्हाला 1 या 2 लाख या 3 लाख या 4 लाख काहीतरी मंजूर करून देतात। मग ह्याच्यासाठी म्हणून आपण काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत की ते मंदिर एवढे आम्ही जे मंदिर आमच्या हातामध्ये होती ती मंदिरंसुद्धा आम्ही ट्रस्ट करून दुसऱ्याच्या हातामध्ये देऊन टाकलो आणि ते दुसऱ्याच्या स्वाधीन करून त्या मंदिरचे पैसेसुद्धा आम्हाला लागत नाहीत आणि ऐन टायमाला जर कुणाला जर मदत पाहिजे असेल तर ती मदतसुद्धा त्या शेतकऱ्यापर्यंत पोचत नाही। शेतकऱ्याला मदत करायचं म्हटलं तर 20 रुपये 200 रुपये 100 रुपयेकडे लोक बघत राहतात, पण मंदिरमध्ये आपण 1000 2000 5000 असं देतोय, पण ते पूर्ण मंदिरचे पैसे त्या देवाला लागायलेत का हे काही आपण विचार करत नाही। ते पैसे कुठं जायलेत, ते कुठून कुठं किती हिशोब काय आहे काहीच नाही आहे, बस आपण फक्त देत जातोय। पण थोडा तरी विचार आपल्या शेतकऱ्यांसाठीही केला पाहिजेत आपण की या शेतकऱ्यांना ऐन टायमाला काही जर उपचाराला पैसे हवे असले या काही अचानक संकट आलं तर त्यासाठी आम्ही काय करू शकतो बाबा आपल्या शेतकऱ्यांसाठी। आणि शेतकऱ्यांनी हा विचार केला पाहिजे की आम्हाला एखाद्या वेळेला काहीतरी झालं तर आमच्या मागे कोण आहे की घट्ट कोण आहे की जो आम्हाला त्या संकटातून बाहेर काढू शकेल। तर यासाठी मी सर्वांना विनंती करतो, खानापूर तालुक्यातील पूर्ण शेतकऱ्यांना त्यांच्या मुलांना की आपल्या या जय जवान जय किसान संघटनेमध्ये सामील व्हा, जॉईन व्हा, एकत्र या। ही संघटना काही आपल्या म्हणजे स्वतः काही तुम्हाला हे करणार नाही, पण तुमच्या सर्व संघटनेच्या वतीने एखाद्या माणसाला आपण कोणत्याही प्रॉब्लेम होऊ देत त्याला संघटनेतून बाहेर काढायला आपण सज्ज राहीन। आणि यासाठी म्हणून पुन्हा पुन्हा विनंती करतो, टाईम अजून पण आहे गेलेला नाही, जय जवान जय किसान ग्रुपमध्ये जॉईन व्हा। माझा नंबर कुठंही भेटेल, तुम्हाला कुणाकडेही मागितला तर भेटेल। तुम्ही आमच्या संघटनेत या आणि आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची एक जय जवान जय किसानला संधी द्या। धन्यवाद। जय हिंद जय भारत।